भरपूर ऱ्हास वाढला, मला त्रास व्हायला लागला, काहीतरी उपाय तुम्हाला करावा लागेल, नाहीतर या पृथ्वीवर जर पाप वाढलं तर मला विलुप्त व्हावं लागेल. भगवंतानं पृथ्वीचं दारानं ऐकलं, सांगितलं पृथ्वीला म्हणे काळजी करू नको, माझं अवतार कार्य धारण करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर मी पृथ्वीवर अवतार धारण करेन. तुम्ही कोणीही काळजी करायची नाही, आनंदानं आपापल्या घरी परत जा. सर्व देवतांना आनंद झाला. सर्व देवतांनी भगवंताला पुनश्च एक वेळ हात जोडून नमस्कार केला आणि वत्सरूपी जी पृथ्वी होती तिच्या डोळ्यामधून आनंद अश्रू बाहेर निघाले. सांगितले, भगवंता तुम्ही जर पृथ्वीवर अवतार धारण केलं तर माझं अहम भागलं, माझ्यावर भरपूर तुमचे उपकार होतील. भगवंत म्हणाले, काळजी करू नको, लवकरच अवतार धारण करण्याचं या ठिकाणी प्रयोजन मी केलेलं आहे. म्हणून सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. भगवंतानंही पुढचं कार्य करण्याकरता पृथ्वीवर त्या स्तरेची जी स्थिती आहे ती स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पृथ्वीवर सुद्धा त्या प्रकारचं वातावरण तयार करावं लागते ना भगवंत येण्याकरिता. म्हणून पृथ्वीवर सुद्धा तसं वातावरण करायला सुरुवात केली. देवकी आणि वसुदेवाचा विवाह पृथ्वीवर ठरलेला होता. देवकीच्या वडिलाचं नाव देवसेन, कंसाच्या वडिलाचं नाव उग्रसेन.